इयत्ता 7वी सकाळच्या सत्रातील स्कॉलरशिपची परीक्षा आहे मराठी भाषा व गणित. या ज्या परीक्षा ज्या सकाळच्या सत्रात झालेली आहे त्यामध्ये मराठी आणि गणित या विषयात विचारलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं आपण उत्तरं पाहूया. त्या प्रश्नपत्रिकेचं एकंदरीत अवलोकन केले असता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या प्रश्नांची उत्तरे आली नसतील असा माझा एक अंदाज आहे. कारण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे ते एकंदरीत थोडंसं अवघड आहे. तरी या दिलेल्या उत्तरावरून तुम्ही स्वतःची जी काही परीक्षेत सोडवली जी उत्तरं आहेत त्या उत्तरांची पडताळणी करा आणि त्यावरून तुम्हाला तुमची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्तेच्या अनुषंगाने किती मार्क्स मिळतील ते चेक करून पहा. पहिला प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता, पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द पहिला प्रश्नाचं उत्तर आहे मृत्युंजय. दुसरा अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ चुकीचा अर्थाचा पर्याय शब्दांचा पर्याय निवडा. पांढरा कावळा अतिशय शांत वृत्तीचा, निसर्गात अशा प्रकारची वस्तू आढळत नाही त्यामुळे त्याचं उत्तर 3 असलं पाहिजे. त्यानंतर तिसरा प्रश्न होता सुधाक्रांत या शब्दाचा अर्थ कोणता. सुधाक्रांत म्हणजे भुकेने व्याकुळ झालेला, त्याचा 2 नंबर पर्याय उत्तर आहे. चौथा प्रश्न होता अवसान गोळा होणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. अवसान गोळा होणे म्हणजे खूप भीती वाटणे हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न होता टिंब पोट भरत नाही अपूर्ण म्हण पूर्ण करा. दात करून पोट भरत नाही ही एक म्हण आहे. 6वा प्रश्न पुढीलपैकी सजातीय स्वरांची जोडी नाही. ए आणि ए ही विजातीय जोडी आहे, ती सजातीय जोडी नाही. 7वा प्रश्न संधी नियमानुसार विसंगत जोड शब्द ओळखा. षडानन हा विसंगत जोड शब्द आहे. त्यानंतर 8वा प्रश्न होता पुढीलपैकी कोणत्या वाक्यात संयुक्त क्रियापद आहे. साध्या राधा शेंगदाण्याच्या चिक्कीचे पाकिट घेऊन आली हा जो वाक्य आहे ते संयुक्त क्रियापद आहे. घेऊन आली हे 2 संयुक्त शब्द क्रियापदाचे आहेत. त्यानंतर 9वा प्रश्न पाठ्यपुस्तकाखेरीज अवांतर पुस्तकांचे वाचन करावे. या वाक्यात अधोरेखित शब्दाची जात ओळखा. या ठिकाणी हे शब्दयोगी अव्ययाचं उदाहरण आहे. त्यानंतर 10वा प्रश्न होता पुढीलपैकी स्त्रीलिंगी नाम कोणते. तर त्याचं उत्तर आहे धाप, हे स्त्रीलिंगी नाम आहे. त्यानंतर 11वा प्रश्न होता वाक्य प्रकारानुसार विसंगत नाम ओळखा. तर त्याचं उत्तर आहे सामना. 12वा प्रश्न होता पुढीलपैकी सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते. त इ आ हे सप्तमी विभक्तीचे त हून ऊन हून हे शब्द जे आहेत ते त्यासाठी उपयोगित केलेले असतात. 13वा प्रश्न स्वातंत्र्य प्राप्तीसाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले ओळखा. तृतीय विभक्तीचं उदाहरण आहे. त्यानंतर 14 आम्ही सहलीला गेलो या वाक्याचा प्रसंग ओळखा. हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. क्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली दाखवत नाही. त्यानंतर 15वा प्रश्न होता पुढीलपैकी कोणत्या वाक्यात अर्धविराम वापरावे लागेल. खूप धावपळ केली परंतु गाडी चुकलीच. या ठिकाणी तुम्हाला परंतु या ठिकाणी अर्धविरामाचं चिन्ह टाकणं गरजेचं. 16 तो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला या वाक्याचं वाक्यप्रकार ओळखा. हे मिश्र वाक्य आहे. 17वा प्रश्न सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहेत या वाक्याचा काळ ओळखा. पूर्ण वर्तमान काळ. 18 चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचे टोपण नाव आरती प्रभू या नावाने त्यांना ओळखले जाते. 19वा प्रश्न होता दीनबंधू कोणास म्हटले आहे. अपंगाला दीनबंधू या नावाने ओळखले आहे. त्यानंतर अपंगाच्या आश्रयाला कोण जात आहे असे कवीला वाटते. अंधार हे त्याचं उत्तर आहे कवीच्या समर्पक उतार्यातील आधारित प्रश्नांवरून. गरीब या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला आहे तर तो आहे दीन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 ते 24 ज्या सूचना आहेत रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून सुसंगत वाक्य पूर्ण करा. टिंब दिवस संपत आले उन्हाळ्याचे हे कवितेतून चांगला सारांश वाचल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर 23 सारे उकाड्याने हैराण झाले होते.
23 नंबरचं पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. 24 थोड्याच दिवसांनी ऋतुराजाच्या आगमनाने निसर्गात चैतन्य आले. 24चं पर्याय क्रमांक 3. 25 पुढील वेगळ्या अर्थाचा शब्द असलेला पर्याय निवडा. दिव्य हे त्याचं उत्तर आहे. मराठी भाषेतील हे 25 प्रश्न आहेत. त्यानंतर गणिताचे उत्तरे बघा. गणितामध्ये पहिला प्रश्न जो होता, 56 मजूर एक काम 60 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 42 दिवसात पूर्ण करावयाचे असेल तर किती जादा मजूर लागतील. आता या ठिकाणी प्रश्न तुम्हाला थोडासा कन्फ्युजन टाकलेला होता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं उत्तर 80 दिलं असेल, पण ते चुकलेलं आहे. त्या ठिकाणी 42 दिवसात ते काम पूर्ण करायचं आहे आणि त्याच्यात अजून किती मजूर ॲड केली असता ते काम पूर्ण होईल, अशा प्रकारचा प्रश्न होता. त्याचा पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. प्रश्न 27वा, प्रकाश एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, प्रसाद तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो, तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. दोघांना मिळून काम करायचं आहे, तर त्या दृष्टीने त्याचं व्यवस्थित प्रश्न सोडून त्याचं जर उत्तर आहे ते 6 यायला हवं आहे. 27चा पर्याय क्रमांक 1. 28 एक भाजी विक्रेत्याने सोमवार ते रविवार एका आठवड्यात विकलेल्या भाजीची विक्री रक्कम पुढील प्रमाणे दिलेले आहेत. 3025, 3075, 3250, 3300, 2400, 2250 रुपये. आणि एक्स तर सरासरी जी विक्री आहे 2800 असेल, तर रविवारी विकलेल्या एक्स या ठिकाणच्या भाजीची विक्री रुपये जी किंमत आहे ती 2300 रुपये आली पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता 29 नंबरचा, जर कोन P बरोबर 55 डिग्री तर कोन Pच्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप किती असलं पाहिजे. त्याचं उत्तर 145 अंश येणं गरजेचं आहे. हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 30 नंबरचा प्रश्न, सोबतच्या जी काही आकृती तुम्हाला दिलेली आहे त्या ठिकाणी कोन A, कोन B, कोन C, कोन D खालीलपैकी कोणता कोन वेगळा आहे ते या पर्यायातून निवडा. त्याचं उत्तर कोन C हे उत्तर असलं पाहिजे. त्यानंतर पुढीलपैकी विधानापैकी असत्य विधान कोणते, तर त्रिकोणाचे कोन दुभाजक एक सपाती नसतात हे जे विधान आहे ते विधान असत्य आहे. त्यानंतर 32 नंबरचा, सोबतच्या आकृती निरीक्षण करून कोन PQRची परिमिती किती, तर त्या ठिकाणी PQ जी उंची आहे ती 20 सेंटीमीटर आहे आणि QRची जी पाया आहे तो 21 सेंटीमीटर आहे. त्यावरून तुम्हाला कर्णवर्ग पायावर्ग या फॉर्म्युल्यानुसार त्याचं उत्तर 29 सेंटीमीटर येणं गरजेचं आहे. तर पर्याय क्रमांक जे उत्तर आहे त्याचं ते 29 आहे. त्यानंतर 33 नंबरचा प्रश्न, पुढील पर्यायापैकी पायथागोरसचे त्रिकूट नसणारा पर्याय कोणता. 15, 36, 40 हे पायथागोरसचं त्रिकूट नाही. त्यानंतर 34 नंबरचा प्रश्न होता, 30 सेंटीमीटर लांबी 20 सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या एका आयताची जेवढी परिमिती आहे तेवढीच परिमिती असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. तर याचं उत्तर जे आहे ते 625 चौरस सेंटीमीटर चौरस क्षेत्रफळ हे त्याचं उत्तर येणं गरजेचं आहे. 35 नंबरचा प्रश्न होता की सोबतच्या आकृतीत PQR क्षेत्रफळ जे आहे ते 900 चौरस सेंटीमीटर आहे, तर चौरस PQRSच्या बाजूच्या मध्यबिंदूला जोडून तयार होणाऱ्या चौरस ABCDचे क्षेत्रफळ किती असले पाहिजे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 450 चौरस सेंटीमीटर. 36 नंबरचा प्रश्न, एका चौकोनी चित्तीला 6 पृष्ठे 8 शिरोबिंदू आहेत, तर कडांची संख्या किती. याचं उत्तर 12. पर्याय क्रमांक 1 37. गटात न बसणारा पर्याय कोणता, चौरस. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38, या ठिकाणी सोबतच्या आकृतीत विकृत कोनाविषयीची माहिती दिलेली आहे. सोबतच्या आकृतीत 2 समांतर रेषांना एका रेषेने छेदले, त्यावरून कोन A किती. त्याचं उत्तर 65 डिग्री येणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39, सोबतच्या आकृतीवरून सुसम षटकोनी बहुभुजाकृती सर्व अंतरकोनांच्या मापांची एकूण बेरीज किती. तर त्याचं उत्तर 720 डिग्री येणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40, 720 मीटर लांबीची दोरी समान
अंतरावर ठीक 5 ठिकाणी कापली तर तुकड्यांची लांबी डेसिमीटरमध्ये 800 डेसिमीटर तयार होते पहा. तर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 8,1/8 किलोमीटरचं रूपांतर 8,125 एवढं होतं पहा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42. एका चौरसाचे क्षेत्रफळ 729 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती? त्याचं उत्तर 108 सेंटीमीटर असलं पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43. एका वर्तुळाकृती बागेचा व्यास 700 मीटर असून त्या बागेभोवती 5 पदरी काटेरी तारेचे कुंपण घालावयाचे आहे, तर तारेचा दर प्रति मीटर 60 रुपये असेल तर कुंपणासाठी किती खर्च लागेल? तर त्याचं उत्तर आहे 9,24,000 रुपये हे त्याचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 44 नंबरचा प्रश्न होता. 88 सेंटीमीटर लांबी असलेल्या एका तारेपासून एक चौरस तयार केला आणि दुसऱ्या 88 सेंटीमीटर लांबी असलेल्या तारेपासून एक वर्तुळ बनवले, तर वर्तुळ आणि चौरसाच्या क्षेत्रफळामधील फरक किती असेल? त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 132 चौरस सेंटीमीटर. त्यानंतर 45 नंबर. 60 मीटर लांबी 90 मीटर रुंदी असलेल्या आयताकृती बागेच्या बाहेरील बाजूस लागून 3,102 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला, तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर येईल? त्याचे उत्तर येईल 749 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4. 46 नंबर. एका घनाचे एकूण पृष्ठफळ 200 चौरस सेंटीमीटर आहे, तर त्या घनाचे घनफळ किती? तर त्याचा पर्याय क्रमांक 1 हे 343 घन सेंटीमीटर उत्तर असेल. त्यानंतर 47 नंबर. 250 मीटर लांब 150 मीटर रुंद व 2 मीटर खोल खड्ड्यातील माती 7.5 किलोमीटर लांब व 2 मीटर 20 मीटर रुंद रस्त्यावर पसरवली तर किती मीटर जाडीचा मातीचा थर होईल? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 0.5 मीटर. 48 नंबर प्रश्न होता. 623 616 618 620 617 619 622 621 एक्स या प्राप्तांकाचे मध्यमान 620 आहे, तर एक्सची किंमत किती? तर त्या ठिकाणी एक्सची किंमत येते 624. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर हा स्तंभलेख दिला होता तुम्हाला. बागेत लावलेल्या 8वी 9वी 10वीतील विद्यार्थ्यांची झाडे. त्याचं 49 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 225. त्यानंतर 51 नंबरचा प्रश्नांचं उत्तर आहे. 120% बरोबर 8,000चे 10%, तर एक्स बरोबर किती? तर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 4,000. 52. साखरेची किंमत 25% वाढल्यामुळे साखरेचा खप 10% कमी झाला, तर उत्पन्नात वाढ किती घट झाली? तर त्याचं उत्तर आहे घट. पर्याय क्रमांक 4 12.5%. पर्याय क्रमांक 4. 53. सुरेशने 2 बँकाकडून अनुक्रमे दस्तादशी 12% दराने 10,000 रुपये आणि दरसाल 9 दराने 12,000 रुपये कर्ज घेतले. त्याने ते कर्ज 3 वर्षानंतर व्याजासह परत केली, तर त्याने दोन्ही बँकांमध्ये एकूण किती रुपये भरले? त्याचं उत्तर आहे 28,840. पर्याय क्रमांक 2. 54 नंबर. दरसाल 12% दराने 16,000 रुपये मुद्दलाचे 1.5 वर्षाचे म्हणजे 2 वर्षे 1/4 वर्षाचे सरळ व्याज व दरसाल 10 दराने 16,000 रुपयाचे 2.1/2 वर्षाचे होणारे सरळ व्याज किती फरक असेल? तर त्याचं उत्तर आहे 500. पर्याय क्रमांक 1. 55 नंबरचा प्रश्न होता गणिताचा. एक वस्तू 60 रुपयास विकल्यामुळे जितका तोटा होतो त्याच्या चौपट नफा ती वस्तू 80 रुपयांना विकल्यामुळे होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? त्याचं उत्तर 64 आहे. त्यानंतर 56 नंबरचा प्रश्न होता. एक दुकानदाराने 42,700 रुपये किमतीच्या मोबाईल 39,711 रुपयांनी विकला, तर त्या दुकानदाराला किती टक्के सूट दिली? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7%. 57 नंबरचा प्रश्न होता. रामरावांनी एक ट्रॅक्टर दलालामार्फत 65,000 रुपयांना विकत घेतला,
दलालावर 1.1% दलाली दिली तर त्याला तो ट्रॅक्टर किती रुपयाने मिळाला? पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे 6,58,750. 58 नंबरचा प्रश्न, जर x बरोबर 37 y बरोबर 27 तर XY बरोबर किती? पर्याय क्रमांक 2 999. 59 नंबरचं आहे समीकरणा विचारलेले आहेत. x+7 x-7 अवयव कोणत्या राशीचे आहेत? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 x² - 49. 60 नंबर, x² - 4 xy अधिक 4y² बरोबर किती? त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. 61 6x - 5y कंसाचा वर्ग या द्विपदीचा वर्ग विस्ताराचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 62 3x अधिक 4y² कंस अधिक 3x अधिक 4y कंसाचा वर्ग बरोबर किती? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 18x² अधिक 32y². 63 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर थोडासा कन्फ्युजन आहे, बहुतेक तो प्रश्न चुकीचा असू शकतो. 64 नंबरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर 5. 65 एका संख्येच्या तिपटीत त्याच संख्येची दुप्पट मिळवली असता तर 85 येते, तर ती संख्या कोणती? त्याचं उत्तर आहे 17. 66 नंबर, 1 पासून 100 पर्यंत विषम संख्यांची बेरीज 2500 आहे, पर्याय क्रमांक 3. 67 सर्वात लहान नैसर्गिक संख्या व सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या यातील फरक विचारला होता, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2. 68 नंबरचा प्रश्न आहे 77/99 बरोबर किती? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 0.7373. त्यानंतर 69चं उत्तर संख्या रेषेचं निरीक्षणावरून उत्तर द्यायचं, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 8/3. 70 नंबरचा प्रश्न होता 784 98 996 392 या सर्व संख्यांना खालील पर्यायापैकी संख्यांचा विभाजकाने कसोट्या लागू पडतील. 2 व 7ची कसोटी या ठिकाणी लागू पडते. त्या वर्गमूळ काढायला सांगितलं होतं, तर त्या संख्येचं वर्गमूळ पर्याय क्रमांक 3 36 उत्तर येणं अपेक्षित आहे. त्यानंतर 72 2 क्रमावर नैसर्गिक संख्यांचा लसावी 2499 तर 2 संख्यांपैकी लहान संख्या कोणती? त्याचं उत्तर आहे 49 पर्याय नंबर 2. 73 नंबरचा प्रश्न होता 16/27 5/9 2/3 125/243 यापैकी सर्वात मोठी परिमेय संख्या कोणती? तर त्याचं उत्तर होतो पर्याय क्रमांक 4 2/3. त्यानंतर 74 कंसात 2/5चा कंस 3 छेद 2चा 7वा गुणिले 4चा 2 बरोबर किती? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि शेवटचा प्रश्न होता 70 नंबरचा सुनील आणि अनिल यांनी अनुक्रमे 91,000 आणि 65,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. वर्षाअखेरीस त्यांना 48,300 रुपये नफा झाला. सुनीलचा नफ्याचा वाटा किती? 28,175. तर अशा प्रकारे या स्कॉलरशिपच्या 75 प्रश्नांची उत्तरं आहेत. तर सर्व विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नांची योग्य आणि अचूक उत्तरे दिली असतील. दुसरा प्रश्न तुम्हाला चांगला जाईल, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. विद्यार्थ्यांना चांगले गुणांक जर मिळाले, माझ्या माहिती याचं जे मेरिट आहे ते साधारणतः 40 ते 42 प्रश्नांची जी उत्तरं ज्यांचे बरोबर असतील त्यांना उत्तीर्ण होण्याचा 100% चान्स असू शकतो. कारण पेपर एवढा सोपा नाही, पेपर थोडासा अवघड आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांना खूप शुभेच्छा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.